ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालं असून वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्संटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार R.D. बर्मन, O.P. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. इन अदाओं का जमाना भी है दीवाना, दीवाना क्या कहेगा. छोड़ दो आंचल, जमाना क्या कहेगा. मेहरबान बैठिए जाने जा, शौक से लीजिए इश्क के इम्तिहान. उड़े जब जब जुल्फे तेरी, उड़े जब जब जुल्फे तेरी, कवारियों का दिल मचले, कवारियों का दिल मचले जिंद मेरी. दम मारू दम आणि ओम शांती ओम यासारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिलीत. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशाताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसंच आशाताईंवर सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशा भोसले यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. आपल्या आजीला चेस्ट इन्फेक्शन आणि खूपच अशक्तपणा आलाय, त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय असं त्यांनी म्हटलेलं होतं. प्रकृती अस्वस्थ्यामुळे आशा भोसले यांना ब्रीच कांडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायिकेच्या निधनानं संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आशाताईंची कारकीर्द आशा भोसले भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी एक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली असून हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला आवाज दिला. एकोणीसशे 50च्या दशकात त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगळ्या शैलीमुळे त्यांनी स्वतःचं खास स्थान निर्माण केलं. O.P. नय्यर, R.D. बर्मन यांच्या सोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. त्यांनी क्लासिकल पासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमॅन्टिक गाण्यापर्यंत प्रत्येक प्रकारात आपली छाप पाडली. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, इन आंखों की मस्ती यासारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मविभूषण सारखे सन्मान मिळवलेत. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे त्या भारतीय संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.